हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या AGS करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज आपण मित्रांनो नागपूर जिल्हा परिषदेचा जो अहवाल आहे, बिंदूनामावली तपासणी झालेला मागासवर्गीय कक्षा नागपूरकडनं बिंदूनामावली जी झालेली आहे 2024-25च्या संचमान्यतानुसार. ठीक आहे, 2024-25च्या संचमान्यतेअन्वये ही जो रोस्टर तपासणी झालेली आहे, या संदर्भामध्ये जे आलेलं आहे मागासवर्गीय कक्षा नागपूरकडनं माहिती आपल्याला, त्या संदर्भात मी डिटेल देणार आहे. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर. ओके, शिक्षण विभाग. आता या संदर्भामध्ये जो कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इथनं प्रत्येक जिल्हा परिषदची माहिती अशी तुम्हाला मी रोस्टरच्या माध्यमातून जी माहिती आलेली आहे मित्रांनो, मी 24-25च्या संचमान्यतेअन्वये मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आणि हे ऑथेंटिक आहे इन्फॉर्मेशन मित्रांनो. मागासवर्गीय कक्षा नागपूरनं तपासलेलं ही अहवाल आहे, यावेळी फायनल असते मित्रांनो. ठीक आहे, यालाच आपण रोस्टर तपासणी, बिंदूनामावली तपासणी, ठीक आहे, असं त्याला विविध, रोस्टर म्हणजे इंग्रजी शब्द आहे, त्यामुळे याला बिंदूनामावली तपासणी मराठीमध्ये म्हणत असतो. ठीक आहे, त्यामुळं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. याच्यामध्ये सर्व तुम्हाला प्रवर्ग न्याय, माध्यम न्याय, म्हणजे प्रवर्ग जे आहेत SC ST OBC सर्व प्रवर्गातल्या जागा संदर्भात देणार आहे. ऑथेंटिक आहे आणि ही माहिती तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल की आपल्या प्रवर्गाच्या, आपल्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत. ठीक आहे, पदा तुम्ही जास्त वेळ तुमचं घेत नाही आणि फक्त तुम्ही हे व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून नागपूर विभागातील जे मुलं आहेत किंवा नागपूर जिल्ह्यातील जे मित्र आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रातील जेवढे आपण मित्र आहोत, सर्व विद्यार्थी शिक्षक भरती तयारी करणारे, त्यांना ही गोष्ट किंवा ही माहिती कळेल मित्रांनो. ठीक आहे, तर चला मी जास्त वेळ घेत नाही. प्राथमिक शिक्षण विभागामध्ये समजा रोस्टर काय असते, बिंदूनामावली काय असते, हे पण मी तुम्हाला कळवेलच. ठीक आहे, पदाचं नाव काय आहे? सहाय्यक शिक्षक. ठीक आहे, सहाय्यक शिक्षकाची पदे आहेत 100% सरळ सेवे पदेने हे केले जाते आणि म्हणजे 100% सरळ सेवा आहे, 80%, 60% हे असं रोस्टर तपासल्या जात नाही. जेव्हा पण रोस्टर बनवला जाते ते 100% तपासूनच 100% पदानुसारच ते तपासल्या जाते. ठीक आहे, हे 24-25च्या संचमान्यतेअन्वये मी तुम्हाला कळवणारच आहे. बघा, तपासणी झालेलं कधी आहे? दिनांक 1/9/2024 आहे. 1/9/2024 आहे. ठीक आहे, रोजी मागासवर्गीयांचे सरळसेवामधील आरक्षण दर्शवणारे विवरणपत्र आहे. ठीक आहे, विवरणपत्र म्हणजे डिटेल्स, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो. आता पहा, मंजूर पदे किती आहेत तिथं? 4100 किती आहेत? 4414 पदे आहेत. ठीक आहे, 4414 पदे. त्यामुळं 4400 एकूण मंजूर पदे आहेत. कार्यरत पदे 3849 आणि रिक्त पदे एकूण किती आहेत? 535 असे डिटेल आहे. पण आता कॅटेगरीनुसार आपण विचार करायचं म्हटलं तर प्रवर्ग कोणकोणते आहेत बघा. अनुसूचित जाती आहेत 574 एकूण पदे आहेत मित्रांनो, मंजूर पदे. ठीक आहे, अनुसूचित जाती म्हणजे SC. ठीक आहे, 13% रिझर्वेशन आहे त्या विभागामध्ये, नागपूर विभागामध्ये. ठीक आहे, त्यानुसार भरलेली पदे किती आहेत? एकूण 550. म्हणजे एकूण पदे किती आता रिक्त राहिले? मग 500 याच्यातून 4 - 7 2 गेले, 7 5 गेले, 2 राहिले. म्हणजे एकूण रिक्त पदे किती मित्रांनो? एकूण रिक्त पदे किती? 24. अजून एक तुम्हाला सांगायचं होतं, जेव्हा हे मायनस असेल तेव्हा रिक्त पदे. ठीक आहे, मायनस असेल तेव्हा रिक्त पदे घ्या. ठीक आहे, मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. रिक्त पदे आणि प्लस असेल ते अतिरिक्त पदे. ठीक आहे, समजून घ्या आता. म्हणजे हे मायनस म्हणजे रिक्त पदे, प्लस म्हणजे अतिरिक्त पदे. ठीक आहे, अक्षर थोडंसं हे आहे, समजून घ्या ॲडजस्ट. ठीक आहे, पहा आता मूळ मुद्दा किती आहे? अनुसूचित जातीच्या किती? 574 मंजूर पदे आहेत नागपूरमध्ये. तर रिक्त पदे किती? भरलेली पदे किती आहेत? मंजूर पदे 550. म्हणजे 574मधनं भरलेली पदे 550. म्हणजे 1/9/2024 मध्ये एकूण भराव्याची पदे किती आहेत? 24. ठीक आहे. ठीक आहे, त्यानंतर आता दुसरा आहे अनुसूचित जमाती. अनुसूचित जमातीमध्ये काय आहे? एकूण 7% तिथे रिझर्वेशन आहे. एकूण रिक्त पदे किती आहेत? 309. ठीक आहे, आणि त्यानंतर भरावयाची पदे किती आहेत? 342. ठीक आहे, 342. म्हणजे मंजूर पदे 309, भरलेली पदे 342. तर एकूण रिक्त पदे किती राहिले मग मित्रांनो? एकूण रिक्त पदे किती राहिले? 67. म्हणजे इथे किती पदे शॉर्टकट आहेत? हे मायनस SC 24, ST 67. आकडा लक्षात असू द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे तिसरा. आता हे मी तुम्हाला डिटेलमध्ये काय घेतो तुम्हाला कळायला पाहिजे नेमकं काय आहे काय नाही ते. पहा, आता पहा, हे 1/9/2024 ते
31/8/2025पर्यंतचा हा डिटेल आकडा आहे. म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी किती भरले काय या संदर्भात संभाव्य भरावयाची पदे म्हणजे 0-0 म्हणजे एवढे जागा रिक्त आहेत, भरलेल्या नाही आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता पहा तिसरा आहे कोणता, विजा अ. एकूण आरक्षण किती आहे 3%. एकूण पदे किती आहेत, मंजूर पदे 132 आणि भरलेली पदे आहेत 133. म्हणजे आता बघा एक जागा काय झाली, अतिरिक्त झाली. प्लस आला का नाही. म्हणजे इथं काय आहे, विजा अ ची एक जागा अतिरिक्त आहे मित्रांनो. म्हणजे हे जागा ह्या रिझर्वेशननुसार विजा अच्या जागा इथं एक अतिरिक्त आहे. म्हणजे भराव्याची इथं किती प्लस एक आहे, म्हणजे ते अतिरिक्त आहे. ठीक आहे. हे भरायची पदे आहेत, हे भरायचे हे भरांना म्हणजे हे अतिरिक्त झालेलं आहे. आता भज बचं घेतो आहे. भज बमध्ये बघा 2.5% तिथं रिझर्वेशन आहे. एकूण पदे किती भरलेले आहेत 110. मंजूर पदे किती आहेत 110. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर भरलेली पदे किती आहेत 134. म्हणजे बघा अतिरिक्त झालं. मंजूर पदे 110 आहेत, भराव्याची पदे 134 आहेत. म्हणजे इथं अतिरिक्त किती झाले 24 झाले. अतिरिक्त किती झाले तर मित्रांनो, अतिरिक्त पदे झाली 24 पदे अतिरिक्त आहेत. म्हणजे हे झालं अतिरिक्त. प्लस आला म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, प्लस म्हणजे अतिरिक्त, मायनस म्हणजे रिक्त. मी तुम्हाला परत सांगतो आहे. ठीक आहे. आता बघा तिसरं कॅटेगरी कोणती आहे, भज क. भज क मध्ये आपण जाऊया. भज क आहे 3.5% रिझर्वेशन आहे. NTC म्हणतो आपण त्याला. 155 जागा ह्या इथं मंजूर पदे आहेत 155. आणि भरायचे किती आहेत, भरलेली पदे किती आहेत 132. म्हणजे भरलेली पदे किती आहेत 132. ठीक आहे. मग इथं किती राहायला पाहिजे, भज कच्या 23 इथं हे रिक्त जागा आहेत. म्हणजे एकूण भज कच्या 155 मंजूर पदापैकी 132 भरलेली पदे आहेत, तर 23 हे रिक्त पदे आहेत मित्रांनो. ठीक आहे. क्लिअर करतो. म्हणजे 23 पदे NTCचे ती रिक्त येतील. आता भज ड एकूण इथे किती आहे 2% रिझर्वेशन आहे. ठीक आहे. म्हणजे पेसा क्षेत्रातील विविध आरक्षण बिंदू नामावलीमुळं नागपूर विभागामध्ये काही रिझर्वेशन कमी जास्त हे होत असते. आता रिसेंटमध्ये तो GR आला आहे, मी टेलिग्राममध्ये डिस्क्रिप्शन टाकलं, त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या. तो GR त्या लक्षानुसार आता नवीन संस्मान्यतेनुसार काही ठिकाणी कमी जास्त आरक्षण हे झालेलं आहे. ठीक आहे. आता भज डचे 2% आरक्षणानुसार एकूण मंजूर पदे किती आहेत 88 पदे मंजूर आहेत. ठीक आहे. 88 पदे मंजूर आहेत. त्यापैकी भरलेले किती आहेत 48. भरलेले किती पदे आहेत 48. म्हणजे रिक्त पदे किती असायला पाहिजे 40. ठीक आहे. म्हणजे 40 पदे हे इथं मित्रांनो रिक्त पदे आहेत. कुठे, नागपूर जिल्हा परिषद. ओके. त्याच्यानंतर आहे आता एकूण विजा भज. ठीक आहे. विजा भजमध्ये एकूण बघा 485 पदे मंजूर पदे आहेत. किती 485. आणि भरलेली जी पदे आहेत ती आहेत 447. एकूण किती 485 मंजूर पदापैकी 447 पदे हे मित्रांनो म्हणजे भरलेली आहेत. म्हणजे एकूण इथं रिक्त पदांचा जो संख्या आहे ती 38 आहे. एकूण किती 38 हे रिक्त पदे आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पहा मित्रांनो, विशेष मागास प्रवर्ग एकूण पदे मंजूर पदे 88 आहेत, भरलेली पदे 120 आहेत. म्हणजे एकूण जागेपेक्षा भरलेली जास्त संख्या असल्यामुळं इथं अतिरिक्त संख्या वाढलेली आहे मित्रांनो, ती झाली 32. म्हणजे इथं एकूण पदे किती अतिरिक्त झाले 32. त्यामुळे विशेष मागास प्रवर्ग ज्याला 2% आरक्षण आहे मित्रांनो, त्याचे 32% इथे एकूण ह्या रिक्त म्हणजे अतिरिक्त आहेत. ओके. आता सर्वात आहे 19% आरक्षण इतर मागासवर्गीय OBC आपण ज्याला म्हणतो. OBCच्या एकूण मंजूर पदे आहेत 839. किती 839 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 851 पदे जी आहेत ती भरलेली आहेत. म्हणजे एकूण मंजूर पदापेक्षा भरलेली पदाची संख्या काय झाली जास्त झाली. त्यामुळं काय झालं मग इथे मित्रांनो अतिरिक्त झाले 12. ठीक आहे. 851मधनं 839 मायनस केलं तर एकूण रिक्त पदांचा तपशील किती होईल 12 हे इथं अतिरिक्त आहेत. ठीक आहे. 12 हे पदे अतिरिक्त आहेत. त्यामुळे OBCसाठी कुठंतरी धोक्याची घंटा आहे. विशेष मागासवर्गीयांसाठी धोक्याची घंटा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो भज बसाठी धोक्याची घंटा आहे. त्याच्यानंतर विजा असाठी धोक्याची घंटा आहे. म्हणजे खूप ह्या गोष्टी क्लिष्ट आहेत. इथं या प्रवर्गाच्या जागा ह्या अतिरिक्त आहेत. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो कॅटेगरी ती आहे खुला प्रवर्ग, ज्यानंतर सर्वजण आपण जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये एकूण जागा किती आहेत बघा. आता एकूण किती जागा 2100
19 पदे हे मंजूर पदे आहेत. किती? 2119 पदे हे मंजूर पदे. ठीक आहे. 2119 पदे मंजूर, त्यापैकी 1639 हे भरलेली पदं आहेत. म्हणजे साधारणतः मंजूर पदापेक्षा भरलेले पदांची संख्या ही कमी आहे. त्यामुळं इथं खुल्या प्रवर्गाला जागा जे आहेत मित्रांनो 480 जागा आहेत. ठीक आहे. आता हे 480 मध्ये परत EWC बदल होणार आहे, ते तुम्हाला मी कळवतोच. ते खाली तुम्हाला दाखवण्याचं रोस्टरमध्ये काय ते. म्हणजे पहा 2119 पदापैकी 1639 पदे हे काय झाले भरलेले आहेत. त्यामुळे 480 हा आकडा रिक्त आहे. म्हणजे एकूण म्हणजे सर्वात जास्त जागा ज्या आहेत ते खुल्या प्रवर्गाच्या आहेत. समजून घेतलं. म्हणजे आता हे झालं एकूण हा सर्व ह्याचा अहवाल. ठीक आहे. आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो एकूण 100% पदानुसार मित्रांनो 4414 पदे मंजूर आहेत. किती? 4414 शिक्षक हे जिल्हा परिषद नागपूरमध्ये मंजूर आहेत. त्यापैकी 3849 हे भरलेली पदे आहेत. ठीक आहे. भरलेली पदे आहेत. त्यामुळं इथं मग मंजूर पदापेक्षा भरलेल्या पदांचा क्रमांक म्हणजे संख्या कमी असल्यामुळं इथं रिक्त पदांचा आकडा हे 565 आहे. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो. किती? 565. किती? 565. ठीक आहे. 565 हे भरावायची पदे आहेत. पण आता ह्याच्यामध्ये नवीन संच मान्यते 2024चा जो संच 27 फेब्रुवारी 2024चा जो मराठा समाजासाठी मिळालेला जो नवीन शैक्षणिक आरक्षण आहे SCBC आपण ज्याला म्हणतो, त्या आरक्षणाची ह्याच्यामध्ये अंमलबजावणी केल्यामुळं परत याची संख्या ओपनमधल्या जागांची संख्या आणि OBCची संख्या EWची संख्या याच्यामध्ये ॲड होते. त्यानंतर ह्याचा एक रोस्टर, हे रोस्टर बनवण्याचा एक नियम आहे बरं का. असं नाही की याच्यामध्ये SCBC आणि EWS का नाही असं तुम्ही म्हणत असाल, पण तसा नियम नाही आहे. नवीन आरक्षण नवीन ह्याच्यामध्ये ॲड करलं म्हणजे खालीच्या तक्त्यामध्ये ॲड करून ते परत डिटेलमध्ये सांगलं जाते. ठीक आहे. भरती वर्ष 2 कधीच आहे? 1/9/2024 ते दिनांक 21/8/2025. म्हणजे मित्रांनो 2024 ते 25 ही संच मान्यतेनुसार वर्ष 1/9/2024 ते 31/8/2025 पर्यंत ह्या तपशील ह्याचा जर विचार केला तर SCBC करिता गणनसंख्या कशी आहे. म्हणजे आता स्पेशल SCBC मुलांसाठी जागाचा तपशील जर विचार केला तर SCBC करिता दुसऱ्या भरती वर्षात एकूण भरावाच्या पदांच्या 10% नुसार म्हणजे 10% महाराष्ट्र शासनाने SCBC या प्रवर्गासाठी आरक्षण दिल्यामुळं 565 म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं इथे किती आहे 565 जे ओपनच्या जागा आहेत त्याच्या 10% काढलं तर 565च्या रिक्त पदांच्या 10% जर काढलं तर ते होते 56.5 म्हणजे 56.5 म्हणजे 56.5. ठीक आहे. 56.5च्या समोर म्हणजे ते अर्धा पॉईंटला वाढून त्याच्यामध्ये 57 पदेही तुम्हाला SCBC या समाजासाठी प्रवर्गासाठी मिळेल मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे किती? SEBCच्या 57% म्हणजे SCBC प्रवर्गासाठी किती जागा येतील इथं 57%. तर तुम्ही म्हणता सर SCBC 57% असेल तर EWC काय विषय आहे. आता पहा SCBC प्रवर्गाकरता उपलब्ध पदे किती आहेत. काय उपलब्ध कधी हे मुद्दा हे पॉईंट नंबर आहे. तुम्ही मला सर एकच पॉईंट दिसाले. हे मुद्दा 1 मुद्दा 2 आणि मुद्दा 3 म्हणजे तक्ता आहे. त्याच्यामध्ये एकूण भरावाचे पदे किती आहेत मग SCBCसाठी 57 पदे आहेत. येणाऱ्या भरतीमध्ये 57 पदे SCBCमधनं भरल्या जातील. ठीक आहे. आता हा झाला SCBCचा. आता ह्याच्या खाली जो दुसरा आहे दुसऱ्या भरती वर्षात जसं मागचं ते तुम्हाला सांगितलं इथं कुठं हे इथं. ठीक आहे. त्याच पद्धतीनं दुसऱ्या भरती वर्षात एकूण भरावाची पदे किती. आता हे आहे एकूण 65 ओपनच्या. ठीक आहे. ओपनच्या 565 जागा ओपनच्या आहेत. त्याच्यापैकी EWSला 10% जर विचार केला बघा EWS करिता दुसऱ्या भरती वर्षात एकूण भरावाच्या पदांच्या 10% नुसार येणारी पदे 10% नुसार येणारी पदे किती आहे 565 रिक्त पदांच्या 10% जर काढलं तर 56.5 म्हणजे पूर्णांकात काढलं त्याला 57% म्हणजे 56.5 SCBC आणि EWSसाठी 56.5 म्हणजे एकूण EWSसाठी पण 57% आहे. 57 जागा आहेत EWS प्रवर्गासाठी. मित्रांनो सांगायला कळालं तुम्हाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की OBC EWSसाठी 57% SCBCसाठी 57% एकूण ओपनच्या 10% जर काढलं तर. ठीक आहे. असं जर एकूण जरी हे जर आपण 57 जर गोषवारा काढला तर हे सर्व रिझर्वेशननुसार तर मित्रांनो नवीन जो तक्ता बनतो काय SCBC. ठीक आहे मित्रांनो. आता तुम्हाला हे दुसऱ्या ह्याच्यानं दाखवणार पहा. ठीक आहे. आता बघा तुम्हाला सांगतो इथं काय आहे ते. दुसऱ्या भरती वर्षात SCBC करिता 57 EWC करिता 57 अशी उपलब्ध पदे होतील. कळालं तुम्हाला. म्हणजे काय 57 + 57 हे 7 × 2 = 14 4 हातच्याला 1 5 × 10 1
15 ठीक आहे. सॉरी 7 2 14ला 4 हातच्याला 1 5 2 10 आणि 11 म्हणजे 114 पदे. 7 2 14 आणि 50 114 पदे हे SEBC आणि EWS हे 565 पदातनं 565 आहेत ना. 565मधनं जर मायनस केले, ठीक आहे, 114 तर किती राहिले? 5मधून 4 गेले 1, 6मधून 1 गेलं 5, ठीक आहे, आणि 5मधून 1 गेले 4, बरोबर का. 5मधून 4 गेले 1 राहिलं, 6मधून 1 गेलं 5 राहिले आणि 5मधून 1 गेलं 4, 451 पदे. आता येतील का बघू आपण, ठीक आहे. हे 451 पदावर इतर कॅटेगरी आणि ओपनमध्ये येतील समजा, ठीक आहे. त्यानुसार आपण त्याला गोषवारा काढला. तर नवीन जे नियम SEBC ॲड करून जर जागायला जाईल त्याच्यामध्ये बदल होत नाही मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे बघा, तुम्ही जर गोषवारा बघितला तर वरती पण तुम्हाला 24 आहे, सेम बदल होणार नाही. फक्त ओपनमध्ये बदल झालेला आहे आणि EWS SEBC हे ॲड झालेलं आहे. 366 झाले, ठीक आहे, अराखीव पदे, ठीक आहे. 366 कशा? 480 सॉरी मी ओपनच्या जागा बघायची होत्या ना, एकूण पदाच्या नाही, सॉरी ती 480च्या मायनस करायचे आहेत आपल्याला, ठीक आहे. 480च्या 114 मायनस केले तर इथं 10मधून 4 गेले 6 राहिले, इथं 7मधून 1 गेले 6 राहिले, ठीक आहे. त्याच्यानंतर 4मधून 1 गेलं 3, 366 जागा ह्या ओपनला यायला पाहिजे. बघा आले का? 366 जागा म्हणजे आता हे गोषवारा आहे एकूण, ठीक आहे. तर आपण ह्याच्यात पाहूया, म्हणजे ते पण बरोबर होतं कारण एकूण पदांची इतर वर्गाला हे येतील असं त्याचा आकडा होता तो, ठीक आहे, इतर प्रवर्गांना. म्हणजे मी जर खालचं तर सांगितलं तुम्हाला कोणता हा जो आहे 451 जागा ह्या इतर SEBC आणि EWS सोडून इतर प्रवर्ग ओपन असेल आणि बाकी इतर प्रवर्ग असेल सर्वांसाठी ते एवढेच पदे येतील असं मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर पहा आता बघा याच्यामध्ये मित्रांनो कसं आहे, अनुसूचित जातीसाठी 24 जागा, ठीक आहे, अनुसूचित जातीसाठी 24, जमातीसाठी 67 जागा ह्या येतील, ठीक आहे. विजा अतिरिक्त आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे भज क साठी 24 अतिरिक्त आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे आहे भज क हे आहे 23 हे आहे. त्याच्यानंतर भज ड आहे 40 हे येतील, प्लस एकूण विजावं येते -38, विजा भज 38 ते पण येतील. विशेष मागास प्रवर्गीय हे अतिरिक्त आहेत मित्रांनो. तर इतर मागासवर्गीयाचे पण OBCचे पण 12 अतिरिक्त आहेत, हे 32 अतिरिक्त आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे SEBC 57 कोर येतील, EWS कोर 57 येतील. त्यानंतर अराखीव जे आपण ओपनच्या म्हणतो 366 जागा ह्या ओपनच्या आहेत त्या पण येतील. म्हणजे साधारण जर टाईप केलं मित्रांनो तर 100% पैकी, ठीक आहे, EWSच्या हे जर मुद्दे काढले आपण 41 म्हणजे 565 जागांचा हे असा हा तपशील आहे, ठीक आहे. मी तुम्हाला हे सांगितलं आहे. आता बघा ही तपासली, आता हे जे काही प्रश्न आहेत बिंदू नामावली रोस्टर जेव्हा तपासल्या जाताना हे असं पूर्ण रोस्टर आहे, हे बघा शेवटपर्यंत. बघा हे कोणाचं आहे? सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्याकडनं तपासणी केलेलं हे रोस्टर आहे मित्रांनो, ठीक आहे. ओरिजिनल रोस्टर असं असते, प्रत्येक जिल्हा परिषदलाही पाठवत असतात तेव्हा हे असं रोस्टर असते. त्यामुळे हे जर रोस्टर तुम्ही बघितलं तर याचे विविध प्रश्न पडतात, असे विविध प्रश्न पण विचारले जातात, काय झालं काय नाही. बघा बिंदू नामावली तपासणीचं दिनांक ते पूर्ण गोषवारा त्यांच्याकडनं घेत असते, ठीक आहे. आता मी तुम्हाला काय जास्त वेळ असं खूप असं मोठं व्हिडिओ करून तुम्हाला कमी हे सांगणार नाही, फक्त सांगतो की मागासवर्गीय कक्षामध्ये जेव्हा तपासणीसाठी रोस्टरला जाते तेव्हा असे हे मुद्दे त्याला ड्राफ्ट करत असताना येत असतात आणि अशा पद्धतीने हे रोस्टर प्रश्न विचार तपासणीचा शेरा खालीलप्रमाणे परपरत जोडलेला आहे, पूर्ण असा नियम आहे, ठीक आहे. म्हणजे एकूण बघा हे असे सर्व माहिती दिल्या जाते. बिंदू नामावली अखेर कुठली नियुक्ती पदवी करू नये, कळलं तुम्हाला? आलं का ध्यानात? आता हां तुम्ही महत्त्वाचं म्हणताय सर की भरतीच्या संदर्भात काय आहे काय नाही. तर बघा तुम्ही म्हणता ना जोपर्यंत रोस्टर क्लिअर होत नाही तोपर्यंत जागा येत नाही, ते का बार म्हणतोय माहिती का? कारण हे आता बघा तुम्हीच, बिंदू नामावली तपासणी चुकीची करण्यात आलेली अशी चुकीची माहिती निष्पन्न झाल्यास बिंदू नामावली नोंदणीत काही तक्रार उद्भवल्यास नियुक्त प्राधिकारी जबाबदार राहील. कळलं तुम्हाला? तो अधिकारी जबाबदार राहील ज्याने तो हे केलेला आहे, रोस्टरसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे, ठीक आहे. दुसरा मुद्दा तुम्हाला 5 नंबरचा पॉईंट दाखवतो आता, ठीक आहे. पहा नियुक्तीचं नमूद करावा. सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी जात प्रमाणपत्र वजा प्रमाणपत्र प्राप्त करून दप्तरी ठेवावे, ठीक आहे. नियुक्ती प्राधिकरणाने सादर केलेल्या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून जात वजा प्रमाण घेण्याची जबाबदारी सर्वस्वी जबाबदारी नियुक्ती प्राधिकाऱ्यांची असते, म्हणजे संबंधित जिल्हा परिषदेची असते. बिंदू आता हे 7 नंबरचा पॉईंट तुम्हाला का महत्त्वाचा वाटतो आहे मित्रांनो ते वाचून दाखवतो. बिंदू नामावली, आता हे बघा तुम्ही थोडंसं विचार करा, हा मुद्दा ह्याला रेड करतो म्हणजे तुम्हाला पण बिंदू नामावलीत प्रमाणित असल्याखेरीज कुठलीही नियुक्ती अथवा पदोन्नती करू नये. पदोन्नती
करताना शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करावे. आलं ध्यानात. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2001च्या तरतुदीनुसार ठीक आहे सर्व नियम आहे त्याच्यामध्ये. कोणत्याही महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2001 अन्वये मधील तरतुदीचे उल्लंघन करून केलेल्या कोणत्याही नियुक्त्या निरर्थक ठरतील, म्हणजे त्याला काही व्हॅल्यू राहणार नाही. प्रयोजनाचे उल्लंघन होईल अशा उद्देशाने कृती केली तर नियुक्ती प्राधिकारी कलम 8.1 नुसार शिक्षेस पात्र असेल. म्हणजे हे जेव्हा तुम्ही लोकसेवा हक्क अधिनियम 2001चं वाचताय आरक्षण अधिनियम, त्याच्यामध्ये 8मध्ये शिक्षेचं पात्रतेची तरतूद केलेली आहे मित्रांनो. MPSC मुख्य परिषद लोकसेवा अधिनियम, लोकहक्क अधिनियम आणि त्यानंतर RTI हे दोन येतं. त्यापैकी 8 हा कलम हे शिक्षेसंदर्भात आहे. ठीक आहे. तो आता त्या मुलाला माहीतच आहे समजा. आता हे बघा, हे एक नवीन आहे. 9मधील परिषद क्रमांक मागासवर्गीयांचे ते आहे. एवढं काही म्हणजे हे तर आपल्या कामाचं नाही, म्हणजे हे सर्व संबंधित ह्या जिल्हा परिषद जिथून ते रोस्टर येतात तिथली ही माहिती आहे. बघा, ही तपासणी मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद, ठीक आहे, जिल्हा परिषद समजून घ्या मित्रांनो. जिल्हा परिषद नागपूर यांचे दिनांक 5/5/2025चे प्रमाणपत्र सामान्य प्रशासन विभागाचे निर्णय क्रमांक 2019 नुसार 158 कर्मचाऱ्यांना वजा केले प्रमाणपत्र सादर केले. त्या आधारे सदरून बिंदू नामावली तपासणी करून देण्यात येत आहे. ठीक आहे, येत आहे. ठीक आहे, बिंदू नामावली तपासून देण्यात येत आहे. एकंदरीत हे असं सर्व रोस्टर होतं. त्यामुळं तुम्ही समजून घ्या हा किती महत्त्वाचा आहे. आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला रोज रोस्टरच्या संदर्भात माहिती देतच जाईन मित्रांनो. हे प्रॉपर मागासवर्गीय कक्ष नागपूर यांच्याकडनं हे आलेलं रोस्टर आहे. जो कोणी नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असं ऑथेंटिक तुम्हाला रोज, आज तुम्हाला नागपूरचं रोस्टर घेतलं आहे, उद्या अमरावती, बुलढाणा, जालना अशा विविध ठिकाणचे रोस्टर माझ्याकडे आलेले आहेत काही, आणि काही येतीलच भविष्यामध्ये. आणि तुम्हाला शिक्षक भरती संदर्भामध्ये मी तुम्हाला इथं ऑथेंटिक माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि असेच रोस्टरच्या संदर्भात पूर्ण मागासवर्गीय कक्ष असतील, जिल्हा परिषदच्या सर्व जागेच्या संदर्भात असेल, शिक्षक भरती संदर्भात असेल, पुण्यात मी राहतो आहे, माननीय आयुक्त कार्यालय असेल, इतर कोणत्याही ठिकाणातनं मी माहिती आणून किंवा शिक्षक भरती जास्तीत जास्त जागांची कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न चालू आहेत मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. आणि हे जे रोस्टर आहे मी टेलिग्राममध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, त्या लिंकवर मी टाकेन, तुम्ही टेलिग्रामला ते पण जॉईन करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.